स्वर्गीय यात ब्लेसिंग टाइम मुखान मोगाच्या भावा आणि भयणीनो, ऑक्टोबराची 25 तारीख सोनवार 2020 आणि 5 दिसपट्ट्या मिसाची वाचपा आणि कीर्तन. आज आम्ही ब्रेज येसोसा गौतेंदिवस धर्माध्यक्ष हांचे स्मरण करता. तसेच जागतिक पोलिओ दीस आचरण करता. पहिले वसा प्रोमागारां बरयल्ल्या पत्रांतले अध्याय 8 ओळ 1 ते 11. भावा भयणीनो, तर जेजू क्रिस्ताच्या एकवटान जियेतेल्या आता गुन्यांवकार म्हणजे फैसल लबना. कित्याक जेजू क्रिस्ताच्या एकवटा उदेशी जीव दितेल्या आत्म्याच्या कायद्यान पातकाच्या आणि मरणाच्या बंदपासांतली तुमकां निवारल्यान. मनशा सैबाचे अस्कतकाये वरवीं नियमशास्त्रान करूंक असाध्य जाल्लें तें देवान केलें. पातका खातीर एक बलिदान जावन शाक पातकी सैमात आसलें सैम दिवन धाडलेल्या आपल्याच पुता मरिफात मनशा सैमान राज करतेल्या पातकाचे आनी अपराधाचे फर्मान मारलें. रक्तमासा प्रमाणे जिये नासतना आत्म्या प्रमाणे जियेतेली आमी नियमशास्त्राच्या नितीक सरी जाल्ल्या शर्तांक पुर्ती काल जावचे खातीर ताणें अशें केलें. रक्तमासा काल जावन जियेतात ती रक्तमासाच्या अपेक्षे प्रमाणे जियेतात. आत्म्याच्या पदवे काल जियेतात ती आत्म्याच्या अपेक्षे प्रमाणे जियेतात. रक्तमासाची अपेक्षेचं फळ मरण, आत्म्याच्या अपेक्षेचं फळ जिवीत आणि शांती. कुडीची अपेक्षा देवाक विरोध. देवाच्या कायद्याक ती काल जायना आणि काल जावंक निजायकी तिचे वरवीं साध्य ना. या पासून रक्तमासा काल जाता ती देवाक मानवना. देवाचो पवित्र आत्मो तुमचे ते जियेता वय जाल्यार तुम्ही रक्तमासाच्या अपेक्षे प्रमाणे न्हय, बगात पवित्र आत्म्याच्या कुशे प्रमाणे जियेतात. आणि जाचे ते क्रिस्ताचो आत्मो ना तो क्रिस्ताचो न्हय. आणि क्रिस्त तुमचे ते जियेता वय जाल्यार तुमची कूड पातका निमती मेल्या तरी देवातय तुम्ही नितीवानपण चडला. देखून आत्मोच तुमकां जीव दिवपी सकस जाता. तितलेंच न्हय, जेजूक मेल्ल्यांतलो उठयलेल्या देवाचो आत्मो तुमचे ते जियेता वय जाल्यार जेजू क्रिस्ताक मेल्ल्यांतलो उठयलेलो देव त्याच आत्म्या उदेशी तुमचे विनाशी कुडी नव्या जिवान भरतलो. देवाचे उतार हे. देवाचे वड उपकार. श्लोक. असले मनशा सर्वेस्परा तुझे मुखामळ पळयोंक आशेतात. सर्वेस्पराची जावन आसा प्रितम आनी तांतली सगळी ग्रेस्तकाय. संसार आनी तांतले निवासी सगळे ताचेच. ताणेंच प्रितम दर्या वयर स्थापीत केल्या आनी उदका राशीचे तिका तीर करून दवरल्या. श्लोक. असले मनशा सर्वेस्परा तुझे मुखामळ पळयोंक आशेतात. सर्वेस्पराच्या दोंगरार कोणाक सोडोंक मेळात, ताच्या पवित्र तळार पांय दवरूंक कोण तो योग्य, जो नितळ हातांचो आनी निर्मळ अंतस्करणाचो, खंयच्याय बोंब्याक आपले काळीज उबारिना तसल्याक पावो. श्लोक. असली मनशा सर्वेस्परा तुझे मुखामळ पळयोंक आशेतात. तसल्याक सर्वेस्पराचो आशीर्वाद लाभतलो. ताच्या सडवंदरा देवाची कृपा तो जोडटलो. असली मनशा तुझे दर्शन मेळोवंक आशेतात, तुझे मुखामळ पळयोवंक आत्रेकतात, जाकोबाच्या देवा. श्लोक. असली मनशा सर्वेस्परा तुझे मुखामळ पळयोवंक आशेतात. उद्गार. हालेलुया, हालेलुया. खोट्या मनशाच्या मरणा वरवीं हांव प्रसन्न जायना म्हणटा सुमी. बगार, खोट्या मनशान आपल्या सालीक पाठ करून जियेल्यार म्हाका संतोष. हालेलुया. सान लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 13 ओळ 1 ते 9 पर्यंत. त्यावेळी थंय हजर असलेल्या पैकीच्यांनी थोड्या गलिलियाकारांची खबर सांगली. तांची बलिदानां भेटोवन आसतना पिलातान तांकां जिवेशी मारयल्ल्या विशयांतली खबर ती. तांकां जाप दिवन तो म्हणा लागलो, त्या गलिलियाकारांक तसले भोगूंक मेळ्ळें देखून हेर समेस्त गलिलियाकारा प्रास ते चड पातके म्हूण तुमी चिंतात वे? बिलकुल न्हय. हांव तुमकां सांगता, पाताक रडोवन तुमचे जिणी बदल्ले करीत तुमी समेस्त तांचे बरीस नास जातेल्या. तिलोयान तोर कोसलोवन पडोवन 18 जण मेल्ले. जेरुसलेमांत आशिल्ल्या हेर समेस्तां प्रास ते कितें चड गुन्यांवकार म्हूण तुमी चिंतात वे? बिलकुल न्हय. हांव तुमकां सांगता, पाताक रडोवन जिणी बदल्ले करीत तुमी समेस्तांचे बरीस नास जातेल्यात. उपरांत जेजू तांकां ही ओपार सांगी लागलो. एक मनशान आपल्या दाका मळ्यान एक अंजुराचो रूख लायिल्लो. तो ताचेर फळ सोदून आयिल्ल्या वेळार ताका एकी मेळ्ळें ना.
देखून मळ्याच्या मालीक आपोवन तो म्हणालो, पळय 3 वर्सां जावन हांव ह्या रुखार फळ सोदून येता, पूण एकच एक फळ म्हाका मेळना. देखून तो कातरून घाल. धन्य कित्याक ताणें भार दिवचो. तवळ मालीन म्हळें, धनिया, आनी 1 वर्सभर तो तसोच सोड. हांव ताचें मूळ सोडून सारें घालता. मुखारी ताणें फळ दिल्यारय दिलें, ना तर तो कातरून घाल. देवाचे उतार हे. वखणी तुका क्रिस्ता.